हॅलो मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपला सडनली व्हिडिओ कट झाला होता. त्याच्यामुळे आपण काय केलं होतं, आता सेकंड व्हिडिओमध्ये मी घेत आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला मी फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फर्स्ट क्वेश्चन जे आहे तो कसा सॉल्व्ह केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त ए आणि डी फाइंड आउट करायचा होता आणि त्यांनी ऑलरेडी ब्रॅकेट वगैरे सगळे दिले होते. आपल्याला फक्त त्याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करून टाकायच्या होत्या. तर तुम्ही बघता आता त्याच्यामध्ये जे सेकंड आहे ते सेकंड मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की डिसाइड द वेदर फॉलोइंग सिक्वेन्सेस अरिथमेटिक प्रोग्रेशन इफ सो फाइंड 20 टर्म ऑफ द प्रोग्रेशन. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं की हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते चेक करायचे आणि आपल्याला 20 नंबरची जी व्हॅल्यू येणार आहे 20 नंबरचे सिरियल नंबर 20 नंतर 20 ला जी व्हॅल्यू येणार ती फाइंड आउट करायला सांगितले. फाइंड आउट करताना आता आपण बघतो की ह्याच्यामध्ये आपण इथं a इक्वल टू t1 इक्वल टू किती आहे -12. तो ज्यावेळेस आपण डी काढतो डी इक्वल टू t2 मायनस t1 इक्वल टू म्हणजे -5 -12 -12 म्हणजे किती आहे -5 प्लस 12 म्हणजे किती आहे 7. तर तुम्ही बघता की ह्याच्यामध्ये जर -12 मध्ये जर +7 टाकले तर किती येतं -5. -5 मध्ये 7 + 7 जर टाकले तर 2 येते. 2 आणि 7 9 9 7 16 7 23 23 आणि 7 30. म्हणजे हे गिवन इक्वेशन जे आहे गिवन इक्वेशन इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. ज्यावेळेस तुम्ही फायनल एक्झाम मध्ये सोडताना तर हे मी तुम्हाला फक्त शॉर्टकट मध्ये सांगत आहे. तर तुम्ही ते डिटेल मध्ये तिथं हे करायचं मेन्शन करायचं a इक्वल टू t1 इक्वल टू जी फर्स्ट संख्या ती टाकायची. डिफरन्स आहे तो पूर्ण संख्येमध्ये कॅल्क्युलेट करायचा एक्झामला. ते शॉर्टकट मध्ये मार्क भेटेल. हे फक्त मी तुम्हाला सध्या समजण्यासाठी सांगत आहे, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मध्ये या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला थोडा शॉर्टकट यूज केलेला आहे. जेव्हा कधी आपण पुन्हा नेक्स्ट बॅच घेणार आहोत तुमचं शाळा चालू झाल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण डिटेल मध्ये पुन्हा समजून सांगणार आहे. तर इथे दिलेलं आपल्याला की याची व्हॅल्यू काढली, डी काढला, डी किती आला आपला 7 आला आणि ए किती आहे 12. तर आपण फाइंड आउट करतो. फाइंड आउट करण्यासाठी tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर हा फॉर्म्युला जो आहे तो हा तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे माहिती असणं, कारण तुम्हाला कोणतीही सिरियल नंबर काढायची म्हणलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला कंपल्सरी. आणि आपल्याला किती 20 नंबर सांगितलाय म्हणजे 20 इक्वल टू t20 इक्वल टू a किती आहे -12 प्लस 20 मायनस 1 इंटू डी किती 7. तर -12 प्लस 19 इंटू 7 म्हणजे -12 प्लस 9 7 63 6 आले 7 7 आणि 6 13 9 7 63 6 आले 7 1 7 आणि 6 13 म्हणजे 13 तून गेले 121. ही तुमची 20 नंबरची जी सिरियल नंबर असणार आहे तुमची, तर ते 20 नंबरला कोणती व्हॅल्यू येणार आहे 121 येणार आहे. तुम्ही बघितलं आपण तुम्हाला एक सिरियल नंबर दिलेले आहे. सिरियल नंबर मध्ये त्यांनी काय सांगितलं अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते चेक करायला सांगितले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 20 नंबरची कोणती सिरियल नंबर 20 नंबरला कोणती संख्या येणार आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं पहिलं t1 t2 t3 या गोष्टी मेन्शन करायच्या. मेन्शन केल्यानंतर जेवढे काय व्हॅल्यू दिलेत आपल्याला कॉमन डिफरन्स जे आहे जी नेक्स्ट व्हॅल्यू मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू टाकायची. जर संख्या सगळ्या संख्याचा सेम डिफरन्स असेल तर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ते झाल्यानंतर आपण हा एक फॉर्म्युला यूज केलाय tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्यामध्ये आपण t20 ची व्हॅल्यू काढली, कारण आपण 20 नंबर सांगितले त्यामुळे आपण काय केलं t20 यूज केलेलं आहे. t20 यूज करून काय केलं मी फायनल व्हॅल्यू केली. तर आता काय करतो मी नेक्स्ट स्टेप येतो त्याच्यामध्ये.
सेम त्यामध्ये बी सांगितलं इथं एक अरिथमेटिक इक्वेशन दिलेलं आहे, व्हॅल्यू सिरियल नंबर दिलेले आहे आणि त्यांनी काय सांगितलंय की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही ते कन्फर्म करा. कन्फर्म करून जर असेल तर त्याचं 19 नंबरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर फाइंड आउट करताना a इक्वल टू t1 इक्वल टू 7 and d इक्वल टू t2 मायनस t1 इक्वल टू 13 मायनस 7 म्हणजे किती आले तर 6 म्हणजे कॉमन 6. जर 7 आणि 6 किती येतात 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25. तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये तिथे t2 मायनस t1 टाकले, t3 मायनस t2, t4 मायनस t3 टाकायचं, सगळ्याचा डिफरन्स काढा. आता मी तुम्हाला इथं व्हर्बली सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर केल्या, तर त्याच्यामुळं मी हे करत आहे. आता हे क्रॅश कोर्स आहे, इथं तुम्हाला थोडं फास्ट मध्ये कॅचअप करावं लागेल. ज्यावेळेस आपण पुढची बॅच घेणार जून मध्ये, त्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामध्ये जरी तुम्हाला काही समजलं नसेल तर मागचा व्हिडिओ जरी तुम्ही रेफर केला तरी तुम्हाला ते कळून जाईल. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी किती 19 नंबर म्हणजे फॉर्म्युला टाकूत आपण tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d म्हणजे t19 इक्वल टू a किती तुमचा 7 प्लस 19 मायनस 1 इंटू 6 म्हणजे 7 प्लस 18 इंटू 6, 7 प्लस 8 48 आणि 6 6 108 म्हणजे किती येते 115. तुमचं जे t19 जे आहे तो किती आहे 115 आलेला आहे. तर तुम्हाला बाकीचे सुद्धा सेम तुम्हाला याच प्रकारच्या गोष्टी सॉल्व करायच्या आहेत. जे दोन क्वेश्चन राहतात आता क्वेश्चन 6 नंबरचा घेतो. 6 नंबर सांगितलं ते फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर द डिवाइडेड बाय 5. म्हणजे त्यांनी सांगितलं की असे 3 डिजिट पाहिजे तर ज्याला की डिवाइड 5 ने गेलेलं पाहिजे. म्हणजे तुमची फर्स्ट जी आहे तर ती 100 असेल, 100 नंतर 105 असेल, नंतर 110 असेल आणि शेवटचे आहे ते 995 असेल, जी की तुमची 5 ने डिवाइड होणार आहे. 5 ने डिवाइड म्हणजे काय इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचा 5 चा डिफरन्स येणार आहे. जर 5 चा डिफरन्स येत असेल तर तुमचं काय a इक्वल टू किती तुमचं 100, d इक्वल टू किती तुमचं 5 आणि tn इक्वल टू किती तुमचं 95. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर म्हणजे असे किती नॅचरल नंबर होते ज्यांना 5 ने डिवाइड होते किंवा 5 च्या पाड्यामध्ये आहेत असे आपल्याला शोधायला सांगितलं. तर आपल्याला काय करायचं इथं tn चा फॉर्म्युला आपल्याला फक्त किती नंबरची टर्म आहे ते फाइंड आउट करायला सांगितलं. म्हणजे tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू da म्हणजे tn त्यांनी किती सांगितलं हा शेवटची व्हॅल्यू आपली किती 995. तर हे किती आपल्याकडे 100 प्लस 995 म्हणजे n मायनस 1 इंटू d डिफरन्स किती येतात 5 चा आहे. तर आपण हे सॉल्व करू तर 95 इक्वल टू 100 प्लस 5n मायनस 5 1 5 995 इक्वल टू हे 100 मधून 5 गेले 95 प्लस 5n. आता हे 95 इकडे प्लस इकडे मायनस मध्ये आणतो 995 मायनस 95 इक्वल टू 5n म्हणजे 5n इक्वल टू 900. तर n इक्वल टू 900 भागिले 5 तर n इक्वल टू 5 1 5 8 पंचे 40 म्हणजे 180. बरोबर. तर तुमची 180 याला जर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर गुणिले 5 करायचं 5 0 0 8 पंचे 40 आणि 8 पंचे 40
4 येते, 5 1 5 आणि 4 9, तुमचं 900 येऊन जाईल. तर हे तुमची जी एक n म्हणजे किती सांगितले की 180 नंबरची जी व्हॅल्यू असेल तर ती तुमची 195 असेल. तो त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट द नॅचरल नंबर. नॅचरल नंबर जे असे कोणते 3 संख्या असेल ज्याला 5 ने डिवाइड होईल आणि ती फायनल हे 995 असेल, ज्या जी की सुरुवात 3 म्हणलं तर 100 पासून झाली, त्याच्यामुळे आपण हा जे आहे 100 तो त्याला आपण T1 केलं होतं. T1 जे असतं तो फर्स्ट ए असतंय, त्यामुळे तिथे ए म्हणजे 100 आले. 5 ने डिवाइड सांगितलंय म्हणजे प्रत्येकात 5 चा डिफरन्स असणार आहे, त्याच्यामुळे आपण डी काय केले 5 कन्सिडर केले आणि शेवटची संख्या किती आहे 995, त्यामुळे Tn फाइंड आउट करायचं आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे आपण काय केला हा फॉर्म्युला यूज केला. शेवटची संख्या 995 माहिती आहे आपल्याला, त्यामुळे Tn 995 मेन्शन केला आणि आपण n फाइंड आउट केला, कारण आपल्याला सिरियल नंबर शेवटची किती नंबरचे ते फाइंड आउट करायचे. त्याच्यामुळे आपण इथं 995 Tn टाकला आणि n ची व्हॅल्यू काढली, n इक्वल टू 180 आलेले. तर हे झालं तुमचं फायनल. असे 180 नॅचरल नंबर होते जे 3 मध्ये की 5 ने त्याला डिवायडेशन होत आहे. तर चालतंय, आपण भेटूया आता पुढच्या लेक्चर मध्ये. पुढच्या लेक्चर मध्ये राहिलेले 2-3 एक्झाम्पल आहेत ते घेतल्यानंतर आपलं जे 3.2 जे आहे एक्सरसाइज ती कंप्लीट होणार आहे. जर आपल्या चॅनलला कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.